नवीन कामठी पुलिस ने 500 रुपए की नकली नोट चलन में लाने वाले दो व्यापारी भाइयों को गिरफ्तार किया। जानकारी के अनुसार दोनों भाइयों ने 31 जुलाई 2025 को गरुड़ चौक स्थित स्टेट बैंक ऑफ इंडिया के एटीएम में 48 नकली नोट जमा किए थे। बैंक मैनेजर अमोल सूर्यकांत राउत ने 30 अगस्त 2025 को पुलिस में शिकायत दर्ज कराई थी। नासिक सुरक्षा प्रयोगशाला से पुष्टि मिलते ही पुलिस ने दोनों आरोपियों को आज गिरफ्तार किया। वरिष्ठ पुलिस निरीक्षक मंगेश आंधड़े ने बताया कि नकली नोट को आपूर्ति श्रीलंका और रैकेट की जांच की जा रही है। पिछले 4-5 दिनों में कामठी शहर में 500 रुपए की नकली नोटें चलन में देखने को मिली। पुलिस ने इस मामले में गहन जांच जारी की है। पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीमध्ये दिनांक 31 जुलै 2025 रोजी बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये डिपॉझिट एटीएम मशीनमध्ये 38 500च्या नोटा ज्याचे मूल्य 19,000 रुपये आहे. त्या बँकेचे मॅनेजर यांना त्या नकली नोटा आढळून आल्या त्या मशीनच्या चेकिंगमध्ये. त्या अनुषंगाने त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनला दिनांक 30 ऑगस्ट रोजी एक तक्रार दिली आणि त्याच्या तक्रारीच्या माध्यमाने पोलीस ठाण्यामध्ये कलम 179 भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सीसीटीव्ही आणि डिपॉझिट यांनी रक्कम केली त्याबाबत सखोल तपास केला आमच्या दिली पथकाने. तर आम्हाला यामध्ये 2 आरोपी आहेत, आशुल रविशंकर यादव आणि अरुण रविशंकर यादव यांनी त्या नोटा त्या डिपॉझिट मशीनमध्ये डिपॉझिट केल्याचे आम्हाला आढळले आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या नोटा ज्या आहेत सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे पाठवल्या. त्याचा अहवाल आला त्या बनावट असल्याबाबतचा आणि आज आम्ही त्यांना आरोपींना आज ताब्यात घेतला आहे आणि आज आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन माननीय कोर्टासमक्ष हजर करत आहोत. आणि यामध्ये यांची काही इतर साथीदार आहेत का, कोणत्या माध्यमातून यांच्याकडे नोटा आल्या होत्या बनावट नोटा, या इतरही त्यांनी काही ठिकाणी या नोटा बनावट नोटा प्राप्त करून चालवल्या आहेत का, किंवा यामध्ये कोणते आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, नोटा कुठे बनतात, वितरण कसे होते, या सर्व साखळीबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली. या आधी देखील काही वर्षापूर्वी कामठी शहरामध्ये नकली नोटाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला होता. तर अशा वेळेला शहरामध्ये कुठेतरी त्या नोटा नकली पद्धतीने बनवण्यात होत्या. अशा देखील तुमच्या तपासामध्ये काही शहरामध्ये कोणत्याही संधी मोठे होणार? हो, आम्ही सर्व अँगलनी तपास करत आहोत. या नोटामध्ये कोणी लोकल लेवलवर कोणी नोटा प्रिंटिंग मशीनचा कोणी वापर करतात, डायचा वापर करून त्या प्रकारेही बनवले आहे का, किंवा कुठून त्यांनी बाहेरून प्राप्त केले आहेत का, यामध्ये कोणतं साखळी आहे, रॅकेट आहे, याचा सखोल तपास आम्ही करत आहोत.